तर मुंबई पालिकेच्या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार सुरू असताना भाजपचे तामिळनाडूतले नेते अण्णामलाई यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं। मुंबई महाराष्ट्राचं शहर नाही, ते आंतरराष्ट्रीय शहर आहे असं ते म्हणतात। अण्णामलाई भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी मुंबईत आले होते, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं। त्यासोबतच त्यांनी मुंबईऐवजी बॉम्बे असाही उल्लेख केलाय। अण्णामलाईच्या वक्तव्यानंतर ठाकरे बंधूंना भाजपवर टीका करण्याची संधीच मिळाली आहे। संजय राऊत यांनी अण्णामलाईंच्या वक्तव्याचा समाचार घेताना भाजपवर टीकास्त्र डागलंय, तर बावनकुळेंनी मात्र अण्णामलाईंच्या वक्तव्यावरनं सारवासारव केली। Modi ji at the center, Devendra Fadnavis at the state, and the BJP mayor and BMC. Because Bombay is not a Maharashtra city; it is an international city, and this city has got a budget of 75,000 crore, not a small money. Chennai's budget is 8,000 crore. Bangalore is 19,000 crore. You need good people sitting in the administration to manage the finance. तर भाजपच्या अण्णामलाईंच्या मुंबईच्या वक्तव्याबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला, तर भाजप नेते बावनकुळेंनी मात्र सारवासारव करण्याचाच प्रयत्न केलाय। महाराष्ट्राच्या राजधानीविषयी तो असं कसं काय वक्तव्य करू शकतो? 106 मराठी हुतात्म्यांचा अपमान भाजपच्या अण्णामलाईनं केला असेल तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यानं त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला ताबडतोब अटक केली पाहिजे। तुमचा स्टार प्रचारक मुंबईत येऊन तुमच्या थोबाडीत मारून गेला अण्णामलाई, बरं का? आता तुम्ही त्याच्या लुंगीमध्ये तोंड लपवणार आहात का? सांगा ना। भाषणात कधी कधी जे बोलतो व्यक्ती त्यावर अर्थ अनर्थ बेअर्थ लावत असतात लोक। त्यांचा बोलण्याचा रोग काय होता, त्यांचं बोलण्याचं म्हणणं काय होतं, जेव्हा एकदा बघावं लागेल मग त्यावर टिप्पणी करावी लागेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।